भोगी सण का व कसा साजरा करतात? जाणून घ्या सणाचे महत्त्व व मान्यता. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगीला उपभोगाचा सण म्हणून ओळखले जाते. या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात. विविध प्रांतानुसार भोगीचे देखील महत्त्व आहे. तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. या दिवशी जुन्या गोष्टींना दुर्लक्ष करून नवीन गोष्टींवर लक्ष दिले जाते. जाणून घेऊया भोगी सणाची तिथी आणि महत्त्व. भोगी 2025 कधी आहे? भोगी या सणाला विविध नावाने ओळखले जाते. पंजाबमधील शीख धर्मातील लोकांसाठी लोहरी हा सण म्हणून संबोधला जातो. हा सण अतिशय खास मानण्यात येतो. देशातील इतर भागात हा सण थाटामाटात साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे हा सण 13 जानेवारीला म्हणजेच आज आहे. भोगी सणाचे धार्मिक महत्त्व. भोगीनंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो. धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकाच्या कापणीशी संबंधित आहे. पंजाबी लोक या दिवशी लोहरी तयार करतात. संध्याकाळी सर्वजण लोहरीभोवती नाचतात आणि काही वेळानंतर ती लोहरी पेटवतात. या दरम्यान आगीत तीळ, रेवडी, गूळ, गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात. तसेच या दिवशी रब्बी पिकंही अग्नीला अर्पण केली जातात. तसेच अग्निदेवाने सूर्यदेवाचे आभार मानले जातात. अनेक लोक या दिवशी पतंग उडवतात. भोगी का साजरी केली जाते? या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो. या दिवशी गावात सडा सारवण करून दारात रांगोळी काढली जाते. तसेच घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. जानेवारीत थंडी पडलेली असते, त्यामुळे अंग उलतं. गरम पाण्यात तीळ टाकले तर तिळाचं तेल त्या पाण्यात उतरतं आणि ते शरीराला लागतं. त्यामुळे अंग चोपडं होतं असं सांगितलं जातं. विदर्भ, मराठवाड्यात या दिवशी सासूरवाशीण मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात. भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घराघरात शिजवली जाते. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेतात नवीन मालाला बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा लागतो. घरात शेतातलं पीक आलेलं असतं, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असतं. भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते. अशा वातावरणात गरम गोष्टी, भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असतं. म्हणून थंडी आणि भोगी या सणाचे औचित्य साधून भोगी सणाला खास भोगीची भाजी बनवली जाते. भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्त्वही तितकंच खास आहे. वाटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरभरा, तीळ आदी सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाची कूट घालून भोगीची भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं, तर काही भागात भाकरी लोण्यासह खातात. विशेषत्वाने मुगाच्या डाळीची खमंग खिचडीही या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते, मात्र कोस बदला तरी ती करण्याच्या पद्धतीत देखील थोडा बहुत फरक पडतो.
बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी ही तिळाचे कूट घालून केली जाते. भोगीच्या भाजीचा नैवेद्य घरातील कुलदेवतांना तसेच गोठ्यातील गायीला दाखवून मग घरात शिजलेली खिचडी, भाकरी, भरीत, भाजी याचा संपूर्ण कुटुंब आस्वाद घेतात. भोगी सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला ग्रामीण संस्कृती देते. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी लागणारे तिळगुळ भोगीच्या दिवशी तयार करतात. व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.